आनंदा अण्णा देशमाने तर माजी जिल्हा परिषदेचे सदस्य होते, संजयराव माजी पंचायत समितीचे सदस्य होते. ठीक आहे, आपण वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेले आहे. शेवटी आपल्याला आपल्यामध्ये समरसून काम करणं, जालिंदर भाऊ, मुरली काका, स्वाती आणि रोहन आपल्याला अडचणीचं नाहीये. कारण आपल्याला प्रत्येकाला एकमेकाचे स्वभाव, एकमेकाचे मत ही माहिती आहेत. त्याच्यामुळं आज अजित पवारला भेटावं का नाही, त्याचा मूड आहे का नाही, ती जालिंदर भाऊला चांगलं कळेल, मुरली काकाला चांगलं कळेल, स्वातीलाही कळेल, रोहनलाही कळेल. गमतीचा भाग जाऊ द्या. आता तुम्हाला कळतंय का, मागचा अजित पवार आणि आताचा अजित पवार लय फरक झाला. काका रे बाबा रे कसं चाललं. त्याच्यामध्ये आता काळानुरूप जसं वय वाढतं तसं आपल्याला बदलावं लागतं. त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते, मॅच्युरिटी. आता पूर्वी कसं आपण काही केलं तर आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे, आता आपल्यालाच पांघरून घालायचं. त्याच्यामुळं बाबांनो, गमतीचा भाग जाऊ दे, पण तुम्ही खरं ते समजून घ्या. आपल्याला नवीन तरुणांना, तरुणींना, युवतींना ह्या सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे. यावेळेस उमेदवारी देताना पण आपण काही नवे चेहरे देण्याचा प्रयत्न करू. दोन्ही म्हणजे कॉर्पोरेशन पण सगळीकडेच. अजूनही काही सहकारी पक्षामध्ये येत आहेत. आपले सदानंद शेट्टी आणि ते सगळा ग्रुप पण येणार आहे. त्यांनाही सुभाष आणि सुनील आपल्याला वेगळा वेळ द्यायचा आहे. बाकीचे आपण इतर सहकारी बरेच जण आहेत. त्या पद्धतीनं माझा प्रयत्न चालला आहे. ग्रामीण भागामध्ये पण अजून काही माझ्या बरोबर येणार आहेत. माझ्या त्यांच्याबरोबर मीटिंग वगैरे झालेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं आपण करू. तिकडेही संघटनेमध्ये सहकार्यांना वाढवत बेरजेचं राजकारण करू आणि त्याचबरोबर नागरिकांना पण आपलंसं करून नागरिकांना एक विश्वास देऊ की आम्ही अतिशय उत्तम पद्धतीनं ह्या दोन्ही शहरांचा, ह्या जिल्ह्याचा आणि ह्या जिल्ह्यात ह्या सगळ्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आम्हाला आवड आहे, आमची इच्छा आहे, आम्ही वेळ देऊ शकतो, आमच्यामध्ये तेवढी ताकद आहे, तेवढी कॅपॅसिटी आहे आणि ह्या प्रकारे आम्ही पुढे जाण्याचं काम करूया अशी विनंती करतो. भाऊ, पुढे दूध संघाच्या मिटिंगला जाऊन पुन्हा बँकेच्याही मिटिंगला जायचं आहे, त्याच्यामुळं अधिक बोलत नाही. पण भाऊ, मनापासून परवा जयश्री पण भेटली होती. मी राकेश, तू पण भेटला, तू काही हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.